36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा गुल्लरघाट तालुका चिखलदरा ही सन 2014 पासून दर्यापूर तालुक्यातील कॅम्प बाभळी येथे सुरू असून या शाळेमध्ये सुमारे 450 आदिवासी विद्यार्थी शिक्षण घेत आहे. शाळेच्या कामकाजाबाबत पालक किंवा शाळा व्यवस्थापन समितीकडून कोणतीही तक्रार नसताना सन 2026 मध्ये पालक, शाळा व्यवस्थापन समिती आणि स्थानिक ग्रामस्थांना विश्वासात न घेता ही शाळा अंजनगाव सुर्जी येथील टीन शेड ठाकरे सभागृहात स्थलांतरित करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या म्हणण्यानुसार नवीन ठिकाणी वर्गखोल्या, विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह, पिण्याचं स्वच्छ पाणी तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणासह त्यांच्या सुरक्षिततेचाही गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. संबंधित अधिकाऱ्यांचे चुकीचे अहवाल सादर करून शाळेचे स्थलांतर केल्याचा आरोपही करण्यात आलेला आहे. या संदर्भात जिल्हाधिकारी, आदिवासी अप्पर आयुक्त आणि संबंधित अधिकाऱ्यांकडे वारंवार निवेदन देऊन अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचं पालकांनी सांगितलं. या पार्श्वभूमीवर आज आदिवासी आंदोलन कृती समितीचे अध्यक्ष अर्जुन युवनाते यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी अमरावती तसेच आदिवासी अप्पर आयुक्त अमरावती यांना निवेदन सादर करण्यात आलं आहे. निवेदनाद्वारे शासकीय माध्यमिक आदिवासी आश्रमशाळा गुल्लरघाट ही पूर्वीप्रमाणे दर्यापूर येथे तात्काळ सुरू करण्यात यावी, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावेळी आंदोलन कृती समितीचे अध्यक्ष अर्जुन युवनाते, विष्णू राऊत, प्रशांत खडांगळे, बबलू मारेकवार, बबलू गवते, स्वप्नील नरकास, सुनील बारसकर, प्रकाश डाखोरे, रामकिसन गवते, अर्जुन युवनाते, विजय बारसकर, नितीन बारसकर, अर्चना भाटे, मुकुंद बेलसरे, अजब भारसकर, बबिराम गावरकर आणि शंकर कागले यांच्यासह पालक, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनातील मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न झाल्यास येत्या 7 दिवसांमध्ये पालक, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ आणि सामाजिक संघटनांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल. आंदोलनादरम्यान उद्भवणाऱ्या परिस्थितीची तसेच विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक नुकसानीची सर्वस्वी जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील असा इशारा देखील यावेळी देण्यात आला आहे. आज अप्पर आयुक्त कार्यालय येथे आम्ही सर्व पालक वर्ग, व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, सरपंच यांना आम्ही आज निवेदन दिलेलं आहे. निवेदन ह्या कारणास्तव दिलेलं आहे का आता शाळा महोत्सव या आदिवासी विकास विभागाने सुरू केला. मोठ्या पद्धतीने विद्यार्थी शाळेमध्ये बोलवून प्रवेश महोत्सव सुरू केला. परंतु अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर शहरातील गुल्लरघाट येथे, बाभळी येथे शासकीय आदिवासी आश्रमशाळा आहे. ती आदिवासी आश्रमशाळा गेल्या 2014 पासून तिथे कार्यरत आहे. मोठ्या संख्येने तिथे विद्यार्थी शिकतात आणि त्या ठिकाणी शिकणारे विद्यार्थी पोपटखेडा, गुल्लरघाट या भागातले असून चांगल्या पद्धतीने शाळा असून तिथल्या मुख्याध्यापक, तिथले अधीक्षक यांनी गेल्या 18 ते 20 तारखेला ते शाळा स्थलांतरित केली आणि कुठेही व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षाला सांगितलं नाही, तिथल्या सरपंचाला सांगितलं नाही, कोणत्याही पालक वर्गाची एखादी पालक सभा घेतली नाही. परंतु परस्पर आपला काहीतरी हितसंबंध जोपासण्यासाठी अंजनगाव सुर्जीमध्ये एक ठाकरे सभागृहामध्ये ती शाळा शिफ्ट केली. आदिवासी हिताच्या ज्या गोष्टी आदिवासी विकास विभाग करते, परंतु आदिवासी विद्यार्थ्यांचा हित जोपासला जात नाही, आदिवासी विद्यार्थ्यांना जेवण दिलं जात नाही. आज जी शाळा ज्या ठिकाणी यांनी स्थलांतरित केली त्या ठिकाणी टिनाचे शेड आहे, त्या ठिकाणी व्यवस्था नाही, तिथं राहण्याची व्यवस्था नाही, तिथं स्वतंत्र वसतिगृह नाही. ही शाळा बदलण्याचं कारण काय ते विचारण्यासाठी आम्ही अप्पर आयुक्त कार्यालय इथं आलो होतो. कदाचित त्यांना अप्पर आयुक्त कार्यालय अधिकाऱ्याला हे कारण माहीत नसेल का बरं बदलवण्यात आली, तरी सुद्धा आम्ही त्यांना ठाम भूमिकेमध्ये सांगितलंय. ज्या लोकांनी या शाळा बदलण्यासाठी प्रयत्न केले, एक समिती तयार केली, त्या समितीमध्ये जेवढे समितीचे सदस्य असेल, अध्यक्ष असेल, यांनी कुठेतरी ज्याच्या नावाने ते ठाकरे सभागृहाचा जो संचालक असेल त्याच्यासोबत कुठेतरी हितसंबंध जोपासण्यासाठी कुठेतरी मोठा भ्रष्टाचार तयार करून ती शाळा, दर्यापूरची शाळा अंजनगाव सुर्जी 40 किलोमीटर वाढवलेली आहे. त्याचा आम्ही निषेध करतो आणि पत्राच्या माध्यमातून, सगळ्या पालक वर्गाच्या माध्यमातून मी या प्रशासनाला सांगू इच्छितो की शाळा जर 7 दिवसामध्ये दर्यापूर या ठिकाणी जर पूर्ण स्थापन केली नाही तोपर्यंत आम्ही कोणते विद्यार्थी पाठवणार नाही. कोणत्या विद्यार्थ्याला पाठवण्याची या भूमिकेमध्ये कोणताही पालक वर्ग नाही. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ ती जे शाळा स्थलांतरित केलेली आहे ते पुनर्स्थापित दर्यापूरमध्ये करण्यात यावी. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये अप्पर आयुक्त कार्यालयासमोर सर्व पालक वर्ग, सर्व आदिवासी संघटना मिळून तीव्र आंदोलन केले जाईल आणि याची पूर्णतः जबाबदारी इथल्या प्रशासनाची, शासनाची राहील आणि विद्यार्थी समवेत आम्ही इथेच शाळा भरू
हे आपल्याला मी सांगू इच्छितो. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी नंदकिशोर मध्ये दिवसा.